सन्माननीय दिनेशजी ठाकरे सर, ओव्हर टू कॉम बॉक्स दिनेश ठाकरे सर. थँक्यू. आपण जाऊया थेट मैदानात या खेळाकडे वळताना, कारण आजचा हा जर पाहिला तर तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि अर्थातच विक्रमगड आणि वाडा तालुका यांना सहभागी असलेली ही स्पर्धा आपण बघतोय. प्रीमियर लीगचा हा कुणबी क्रिकेट महोत्सव, अर्थातच क्रिकेट कुणबी क्रिकेट लीग 2026 पर्व पण जातोय चौथं, कारण सातत्याने चौथं वर्ष या स्पर्धेला आपण पाहायला मिळालं. आणि दरम्यान जो सामना समोर इथे सुरू होतोय, सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा स्वागत, सर्व खेळाडूंचं स्वागत या सत्रामधून. कारण तिसरा सामना आजच्या दिवसातला आपल्याला पाहायला मिळेल तो साई एटो विल्स, ज्या संघाने प्रथम टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला गेलाय, त्यामुळे इथे फिल्डिंग करावी लागेल ते प्रतिस्पर्धी संघ श्री सिद्धिविनायक या संघाला. तर या संघाचा विचार केला तर सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक संघाची जवळ पॅकर्स पाहिले तर सुरेंद्रजी काटोळे साहेब पिलोशी या गावचं हे व्यक्तिमत्व, त्यांनी हा संघ इथे प्रमोट केलाय स्पर्धेकरता. आणि त्याच्या विपक्षात असं इथे मैदानात दोन्ही संघाचे कॅप्टन जर आपला 12 खेळू पाठवून द्या. एक्स्ट्रा जो प्लेअर असेल आपला 12 किंवा 13वा जो प्लेअर असणार आहे एक्स्ट्रा, तो पाठवून द्यायचा नावं सांगण्याकरता. तिथे सुद्धा आपल्याला पेनल्टी नेतर लागेल. तर साई एटो व्हील्स आपण बघतो या संघाचे संघ मालक दर्शन मोकाशी, दिनेश सोनवणे सर आणि तेजस ठाकरे, तसंच जयेश भोईर. तर जाऊया दोन्ही संघांना शुभेच्छा देत सुरुवात करण्याकरता पहिल्या षटकाला सुरुवात जी होणारी गोलंदाजी मार्कवर देखील आपण पाहतो गोलंदाज सज्ज होतील, परंतु आघाडीची जोडी मैदानात पाहते ती सुरुवातीलाच महेंद्र आणि त्याच्या साथीला आपण मगाची जोडी पण पाहतोय, मला वाटतं महेंद्र आणि मेघन पाटील मागच्या सामन्यातले सामनावीर खेळाडू ठरले होते. अतिशय दर्जेदार त्यांनी खेळ केला होता, अष्टपैलू कामगिरी केली होती. सुरुवातीला बॅटिंग, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील आपलं सातत्य दाखवलं. तर आता बघूयात या नवीन सामन्यातून कशा प्रकारे त्याचा खेळ होईल, परंतु पहिलाच सामना इथे खेळत आहेत ते श्री सिद्धिविनायक या संघाला देखील शुभेच्छा देत आपण सुरुवात करूयात. एक दर्जेदार संघ हाच देखील संघ पाहतो या स्पर्धेतला, अनेक दिग्गज खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि सुरुवात इथे होणारे गोलंदाजी मार्कवर ती पहिल्या षटकाला, अर्थातच पहिलं पावल्याचं षटक जे सुरू होतंय. महेंद्र स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला मेघन अशी ही जोडी सुरुवातीलाच आपण बघतो. आणि जयेश पाटील स्वतः मात्र विद्यमान डब्ल्यूसीचे अध्यक्ष. चावी हरवली आहे का? चावी मिळाली आहे इकडे मुख्य मंचावर, चावी आहे 4 व्हीलरची चावी, एकदा चेक करायची आहे, अन्यथा नंबर तर इथे नुकतंच इथे एक बक्षीस येत आहे राहुल पाटील संघ मालक यांच्याकडून, प्रत्येकी 500 रुपये. तर आता मॅच सुरू करूया आपण. जयेश पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर इन ऍक्शन आपण पाहतोय. पहिला चेंडू टप्पापर्यंत चेंडू तसा निश्चितच थोडासा फिरक घेत होता ऑफ स्टंपच्या बाहेर, त्यामुळे पंचांनी पाहिलं आणि त्यानंतर चेंडूला वाईड घोषित केलं गेलंय. तर हात समांतर एक अवांतर धाव जी संघासाठी सुरुवातीलाच पाहायला मिळत आली. आणि खातं संघाचं जे ओपन होतंय, खातं उघडताना अर्थातच प्रथमतः बॅटिंग आपण जी पाहतोय मैदानातून टॉस जिंकताना ती साई विल्स संघाची. तर शुभम, रोहित आणि मनीष आपण प्रत्येकी हे 3 खेळाडू आहेत ज्यांनी नुकताच जो संघ जिंकला गेला ते संघ मालक राहुल पाटील यांच्याकडून तुम्हाला बक्षीस आलेलं, ते बक्षीस स्वीकारण्याकरता आपण इथे लगेचच यायचं आहे. तर या सामन्याला सुरुवात झाली होती, पण टायमिंग पुन्हा लावलाय बघा. 20 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपवायची आहे, म्हणजे सुरुवातीला पहिले 4 षटकं उरकायची आहेत 20 मिनिटांमध्ये. आणि पुढचा चेंडू थोडंसं गती कमी ठेवली, पण तो चेंडू पुन्हा एकदा दिशा भटकताना पाहतोय. पंचांनी पुन्हा एकदा आपले हात समांतर दिशेत नेलेत आणि आणखी एक चेंडू जो बाहेर पडला गेला ऑप्शनच्या खूपच बाहेर, त्यामुळे थोडंसं आश्चर्य वाटतंय जयेशांना की हा चेंडू टाकला आपण, पण तो पंचांच्या नजरेतून हा चेंडू मात्र चेक केला जातो. इथे पायाला लागला की काय ते पाहिलं जाईल, कारण चेंडू तर बाहेर पडला, तर अगदी पायाला लागून गेला असेल तर निश्चित चांगला चेंडू म्हणता येईल, पण तो पंचांनी हे रिफर केलंय. पायाच्या मधून गेला की पायाला लागून गेला ते बघितलं जाते, चेक केलं जात आहे. पंचांनी चांगले निर्णय दिले गेलेत त्या 3 दिवसामध्ये. अतिशय जाधव असतील, हसमुख पाटील असतील, पहिल्या दिवशी राहुल अहिरे होते, त्याचबरोबर दळवी सुद्धा आपण पाहिलं असतील, त्यांनी सुद्धा चांगले निर्णय आतापर्यंत या स्पर्धेत दिले गेलेत 4ही पंचांकडून. आणि आता देखील चेक केलं जात आहे नेमकं इथे काय झालंय ते तपासलं जाईल आणि त्यानंतर हा डिसिजन येतो आपल्या समोर.
तत्पूर्वी आपण या स्पर्धा ज्या पाहतो या स्पर्धेकरता आपल्याला मोलाचं सहकार्याचं लाभलंय. अर्थातच मॅन ऑफ द मॅच म्हणून गिफ्ट पॅम्पर श्री समर्थ कृपा कॅटर्स ओमकार ठाकरे आणि शुभम ठाकरे अलमान यांनी आपल्या प्रत्येक सामन्यातला हे गिफ्ट पॅम्पर दिलाय. तसंच प्लेअर ऑफ द डे हे सर्वोत्तम बक्षीस आपण दर दिवशी दिलं जातं आणि अगदी हे बक्षीस दिलं आपल्यापर्यंत ते चाय पिलाचे मालक सुशांत ठाकरे तात्या आणि निखिल जे भोईर गांधरे यांच्यामार्फत हे सुरेख पारितोषिक आलेलं ते प्लेअर ऑफ द डे साठी. तसंच आपण प्रत्येक दिवशी आपण पाहतो जेवणाची खास इथे व्यवस्था केली गेली आहे. ती सर्व खेळाडूंकरता संदीप जी दुपारे पाडा यांच्याकडून मार्फत खूप चांगलं हे योगदान स्वादिष्ट जेवण आपल्याला मिळतं. त्याचसोबत चला थर्ड अंपायरचा निर्णय आपण मान्य करावा लागेल. चला जो निर्णय झालाय तो निर्णय आपण स्वीकारावा लागेल. कृपया आपल्या स्पर्धा आहेत कुणबी बांधवांना एकत्र आणण्याचं काम या स्पर्धेने केलंय आणि आपल्या खेळीच्या वातावरणात ही स्पर्धा आपण पार पाडतोय. त्यामुळे पंचांचा रिस्पेक्ट करा आणि पंचांचा डिसिजन आपण मान्य करून पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार राहायचं आहे. तर धाव संख्या थांबली गेली ती 1 धावावर. षटकातील आता दुसरा चेंडू जयेश पटेलचा हा फुल टॉस चेंडू होता. थोडासा लोअर फुल टॉस होता म्हणा अगदी हलक्या चेंडू अगदी सॉफ्ट हँडलने खेळला गेलाय. ते कावकोना क्षेत्रामध्ये तत्म्यात 1 धाव येते. ती फलंदाज महेंद्रच्या बॅटमधून आणि पहिल्यांदा त्यांनी खातं आपलं उघडलंय. पुन्हा एकदा ते चेक केलं आहे. नो बॉल साठी ते चेक केलं आहे. बघा इथे थोडंसं लोअर होता. स्वेअरलेग पंचांकडून हे मात्र डिमांड आलेला. बॅटिंग संघाने घेतलाय. एक रिव्ह्यू असणार आहे. पंचांचा निर्णय मात्र नक्कीच नॉर्मल नसेल पण तो अगदी बॅटिंग करण्या संघाकडून इथे एक रिव्ह्यू असतोय. तो रिव्ह्यू घेतला गेला. नो बॉल किंवा फक्त वाईट साठी तुम्हाला रिव्ह्यू असेल लक्षात घ्या. याची कृपया नोंद घ्यायची. बाकी कुठलाच तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. दोन्ही संघ याची नोंद ठेवा. तर चेक केलं जात आहे. इट्स अ फेल डिलिव्हरी. सर चांगला चेंडू संपला गेला आणि त्यामुळे जयेशची खूप चांगली इथे गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर रिव्ह्यू देखील संपला गेला बॅटिंग संघाचा आणि दरम्यान धावल्यात पाहिलं तर धावसंख्या फलकावर थांबली गेली आहे. ते आतापर्यंत 1 धाव 2 चेंडू इथे संपले गेलेत. या षटकातून जयेशचा एक चांगला मारा आपण पाहतोय. अचूक त्याने गोलंदाजी करतायत. पहिल्यांदा त्यांनी चुकी जरूर केली पहिला चेंडू वाईट टाकताना. त्यानंतर स्वतःला सावरलंय आणि एक चांगली गोलंदाजी करत असताना मात्र या पॉपल्यामध्ये गेम थोडंसं स्लो होते. जरा वेळेचं महत्व ठेवा. तुम्हाला अगदी 20 मिनिटं दिली गेली 4 षटका करता. इथे मात्र अगदी गोलंदाजीच्या डोक्यावरून मारलेला फटका अगदी आउटफील्ड चांगल्यापैकी वेगवान असल्यामुळे चेंडूने अगदी 2 क्षेत्राच्या मधून किंवा त्यांच्या डोक्यावरून मस्तकाला दस्त देत चेंडू अगदी सीमा पार होतोय. तो चौकार लागून हा सुरेख देखणा चौकार आलाय तो बॅटमधून. अर्थातच मेघन पाटील ज्यांनी मागच्या सामन्यात देखील तशाच प्रकारची सुरुवात केली होती आता देखील चौकाराने सुरुवात करतायत आणि आपलं वैयक्तिक खातं उघडलं. त्यामुळे संघाची धावसंख्या पोहोचते फलकावरती 5 अंकावर. 3 चेंडू संपले गेलेत. तर षटकातून पावप्याचा देखील फायदा घेण्याचा मनसुबा होता तो पूर्ण झालाय तो या चौकाराने. तर या स्पर्धेकरता आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शूज दिले गेलेत कल्पेशचे मोकाशी. इथे मध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडू बघा आतमध्ये कट होता. चांगल्यापैकी चेंडूला स्विंग घेत होता आणि चांगल्यापैकी अगदी बोटातली पण कामगिरी दाखवत आहेत. तिथे गोलंदाज जयेश पुढच्या चेंडूवर 1 धाव आली आणि या 1 धावेनेच संघाची धावसंख्या पोहोचते. 3 धाव फलकावर 7 धावा बिनबाद 7. दोन्ही फलंदाज महेंद्र आणि मेघन हे एक चांगल्यापैकी सुरुवात करण्याचा मनसुबा ठेवत आहेत. त्यांना माहिती की पहिला स्थान आपण जिंकलाय. आत्मविश्वास त्यांचा संघाचा वाढला गेला तो या विजयाने आणि त्यानंतर या षटकात किंवा या सामन्यामध्ये प्रथम टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला गेला जेणेकरून एक चांगली धावसंख्या उभी करावी या हेतूने ते सुरुवात करत असताना चांगली गोलंदाजी. त्यानंतर सन्माननीय संदीपजी दुपारे साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. प्लीज वेलकम सुस्वागतम. ओव्हर टू कमेंटेटिव्ह बॉक्स दिनेश ठाकरे सर. तर इथे मात्र अगदी स्लोअर चेंडूवर अगदी मोठा फटका अगदी ताकदीचा वापर करताना चेंडूला पुल केलं गेला आणि संदीप दुपारे सरांचं इथे स्वागत केलं षटकाराने. सुंदर असा षटकार ठोकत धावसंख्या आता पुढे सरकते धाव फलकावर. ती या षटकारावरच धावसंख्या पोहोचली ती 13 वर 13 रन.
तर महेंद्र आपण पाहतोय एक चांगली बॅटिंग मागच्या सामन्यात त्यांना व्यवस्थित बॅटिंग करता आली होती, एक लवकर बाद झाली होती, परंतु या सामन्यात त्यांना एक जी जबाबदारी आहे ती जबाबदारी चांगल्यापैकी पार पाडताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू सामोर जातील ते जयशंच्या. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू बघा आतमध्ये वळत होता, चांगल्यापैकी चेंडूला वळण देत आहेत, स्विंग करतायत आणि निश्चितच एक चांगला इथे चेंडू हाताळताना इथे एक धाव आली. या दरम्यान षटकात खेळ देखील इथे संपला गेला. पहिल्या षटक मार्गस्थ होते पॉवर प्लेचं की ज्या षटकामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना आपण बघतोय बिनबाद धावसंख्या साई एटोविल संघाची जाऊन पोहोचली ती 14 धावा. बिनबाद 14, 14 विदाउट लॉस. तर या स्पर्धेत आपण पाहतोय आणखी आपल्याला जे बक्षीस आलेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून शूज आलेत कल्पेशजी मोकाशी सरांकडून. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज स्पर्धेतला ठरेल त्यासाठी बॅट स्वरूपात अयुत फॅशन कैलास पष्टे सरांकडून देखील आपल्याला एक सुंदर बॅट आलेली. तर अनेक हे बक्षीसदाते आहेत ते स्पर्धेकरता, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, सहर्ष धन्यवाद. आणि थोडीशी घाई करा बघा जयेश पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण 20 मिनिटाचा अवधी आहे पहिल्या 4 षटकांकरता. पहिल्या षटकात अगदी तुम्ही 5 मिनिटं घेतलीत, अजूनही 15 मिनिटाचा अवधी आहे, त्यात तुम्हाला 3 षटकं उरकायची आहेत. आणि नवीन षटकाला सुरुवात आता साईनाथ पष्टे हा टायमिंग लावलाय. चला घाई करा जरा. साई पष्टे पण इथे गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज बघा. अगदी 20 मिनिटाचा अवधी जो आहे कंपल्सरी आहे प्रत्येक संघाची. जेव्हा सामन्याला सुरुवात होईल गोलंदाजीमध्ये त्यावेळेस आम्ही हा निर्णय सांगू इच्छितो. आणि त्यामुळे 5व्या षटकात जर तुम्ही 20 मिनिटाचा अवधी जास्त घेतला तर जो एक खेळाडू येतो सर्कलमध्ये आता आणला जाईल, कारण काल सुद्धा आपण असं केलं होतं. त्यामुळे सर्वांसाठी सारखेच नियम असतील. तर बघूयात साई सुरुवात होते षटकातील दुसऱ्या षटकाला. पहिला चेंडू अगदी मिडल स्टिकवरचा आपण तो चांगला चेंडूला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत थोडासा राहिला तिथे क्षेत्ररक्षक दूर राहिले चेंडूपासून आणि चेंडू गेले तो सर्व सीमापार चौकार. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आता मात्र अगदी पूर्ण आत्मविश्वासाने इथे खेळत आहेत फलंदाज महेंद्र. मागच्या सामन्यात त्यांना निश्चितच काही सुरुवातीला लवकर बाजल्यानंतर ती कामगिरी करता आली होती, त्यामुळे या सामन्यातून एक चांगली ती भरीव कामगिरी करून आपल्या संघाला एक चांगला पाठबळ द्यायचं, चांगली धावा उभ्या करायच्या हे हेतून चांगली फलंदाजी करतायत. विश्वास जळतोय तो खेळातला. तर मगाशी षटकार टोकला, आता नुकताच चौकार टोकलाय आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती पलकावर 18वर 18 रन. बिनबाद 18 धावा. षटक दुसरा आपण सध्या पाहतोय साई षटकातील दुसरा चेंडू. यास कलात्मक तो चेंडू अगदी सन्मान दाखवला. चेंडू पुढच्या चेंडूला अगदी पुश केला गेला. तिथे समर आपण पाहतोय गावय समर इथे मात्र फिल्डिंग करतायत. या दरम्यान एक धाव जी जोडली गेली. एका धावेने धावसंख्या 19वर पोहोचते. बिनबाद 19. तर दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आपण पाहतोय एकमेकाला चांगली साथ देताना मेघन स्ट्राईकवर असतील षटकात तिसरा चेंडू खेळण्याकरता. तर सातत्य पाहायला मिळते खेळातला. या षटकातील पुढचा चेंडू थोडासा मध्यम गती मारा. इथे मात्र लेग स्टिकवर चेंडू निशाणा बनवला आणि पुरेपूर त्याचा मात्र अगदी फलंदाजाला गोलंदाज मिळाला, कारण चेंडूवर लोअर फुलटॉस होता आणि फलंदाज स्वीप करण्याच्या प्रयत्नात अगदी स्टंप थोडेसे उघडे दिसले. त्यामुळे त्यांना अगदी चकवताना चेंडू थेट गेला तो यष्ट्यांवर आणि त्रिफचित्र इथं बाद होताना मेघन हिची इनिंग संपली गेली. यावेळेस ते लवकर बाजले. मागच्या सामन्यात त्यांनी अष्टपैलू कामगिरी करताना मॅन ऑफ द मॅच पटकावली, परंतु या सामन्यात लवकर बाजावर संघावर निश्चितच सुरुवातीलाच आपण पाहतो की पहिला विकेट गमावण्याची वेळ आली. एक बाद धावसंख्या आतापर्यंत 19. मागच्या सामन्यात त्यांनी 16 धावा केल्या होत्या. आता मात्र या सामन्यात केवळ 5 धावाकडून बाद झाल्यात. आणि आता नवीन फलंदाज वन डाऊनच्या भूमिकेत श्रीकांत पाटील यांना पाहतोय आपण. मॅन फ्रॉम गातेचा एक सर्वोत्तम हा गोलंदाज म्हणून किंवा अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच पाहिला. विशेषतः त्याची बॅटिंग सातत्याने चांगली पाहायला मिळाली, परंतु आज दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर येत आहेत एक फलंदाज बाद झाल्यानंतर. तर पहिलं यश मिळवून देतात साईराज पष्टे. 1 बाद 19. प्रथमतः बॅटिंग करताना श्री साई सिद्धिविनायक यांच्या विपक्षात आतापर्यंत श्री साई ॲटो विल संघाची धावसंख्या 1 बाद 19. या षटकातील 3 चेंडू संपलेत. चांगली गोली सध्या आपण पाहतोय साईनाथांची साईराजांची. इथे मात्र पुन्हा एकदा कमी गती चेंडू पडतो, अगदी विकेटवर चेंडू ठेवला होता आणि त्यावर फलंदाजांनी लगेच स्ट्रोक मारताना हा सुरेख फटका आलाय. तर सुरेख षटकाराला अगदी ह्यूज सिक्सर आलाय. आल्या सुरुवात करताना अगदी आक्रमक सुरुवात करतायत फलंदाज श्रीकांत. आणि या षटकाराने वैयक्तिक खातं उघडलं. वैयक्तिक त्यांनी सांघिक सुरुवात तर मगाशी झाली होती, पण आता मात्र धावसंख्या 6ने वाढताना पोहोचते ती 25 यावर अंकावर 25 रन. 1 बाद 25. मगाशी देखील एक धडाकेबाज संघाने खेळ केला होता, 62 धावा ठोकल्या होत्या आणि संघ विजय झाला होता. आता देखील एक मोठा स्कोर उभा करण्याच्या मनसोबा ठेवत हे फलंदाजांनी सुरुवात केली होती, परंतु आता मात्र आक्रमक दृष्टी देखील पाहायला मिळते. तर षटकातील 5वा चेंडू
येथे लाईन निश्चितच चांगले म्हणता येईल. लेग स्टंपच्या वरून चेंडू गेला इष्टी मागे. साईनाथ एक दर्जेदार गोलंदाजी पाहतोय साईराज यांची. काही चेंडू त्यांचे चांगले पडलेत या षटकात. काही चेंडूवर थोडे फटके देखील पाहायला मिळाले. एक चौकाराला एक षटकाराला. या षटकातून थोडंसं पृथक्कन त्यांचं बिघडलं गेलं तर देखील एक चांगला मारा अचूकता पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा अतिरेक नाहीये गोलंदाजीमध्ये. एक्स्ट्रा चेंडू न टाकता या षटकातला अंतिम चेंडू. इथे मात्र स्टेपआउट झाले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू तो यावेळी हवेत आणि निश्चितच इथे बाद व्हावा लागेल. कारण चांगला झेल टिपला गेला फलंदाज. त्यावेळी बाद होताना षटक देखील संपलं गेलं. 2 षटकाचा हा पॉवर प्ले संपला गेला आहे. आणि 2 षटका समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना श्री साई विल्स ॲट्टो आपण होते ज्यांची धावसंख्याची मजल पोहोचले फलकावर. 2 षटका समाप्तीनंतर 2 गडी बाद 25 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. तर बघता बघता निश्चितच 2 विकेट गेल्यात. या एका षटकामधून चांगली गोली करत असताना साईराज भली जरी खर्ची झाले असले त्याचं षटक 11 धावा खर्च करताना 2 महत्त्वाचे विकेट घेऊन त्यांनी संघाला चांगली हातभार दिला. तर सुरेंद्रजी काटोळे साहेब आपण होते या संघाचे संघ मालक ज्यांचं इथे आगमन होते. बिलोशी गावावरून आलेले हे नेतृत्व आपण होते. हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं इथे सुस्वागतम आणि सुस्वागतम. वेलकम सर या मंचावर. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून कुणबी क्रिकेट लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. कारण संघ मालकांनी हे संघ आपल्यापर्यंत इथं स्पर्धेत उतरवले त्यामुळे त्यांचं देखील आपण इथे उल्लेख करताना त्यांना देखील सन्मानाने व्यासपीठावर बोलवण्याची विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर यावं. तर 2 षटकं तर संपले. त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी पुन्हा एकदा जयेश पाटील जर घाई करा. बघा 11 मिनिटं झालेत. अजूनही तुमच्याकडे 9 मिनिटाचा अवधी आहे. बॅट्समन रेडी राहिलं पाहिजे. जरा बॅट्समन देखील वेळ न घालवता आपण तयार ठेवलं राहिलं पाहिजे. पण आपण वेळेलाच बदलतोय. आज 10 सामने कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचे आहेत. उद्याचा अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. 26 जानेवारीचा दिवस असेल. एक मोठा दिवस आपण बघतोय भारतीयांसाठी. परंतु या दिवशी आपल्याला जास्ती सामने राहू नयेत आणि हीच काळजी घेताना आपण या आजचे दिवस संपवणार. आजच्या दिवसाचे सर्व सामने संपवणार आहेत आणि यासाठी आमची सर्वांची मेहनत आहे. तर नवीन षटका सुरुवात जयेश पाटील मिस्टर JP. षटकातील पहिला चेंडू नवीन फलंदाज आपण पाहतो दर्शन मोकश आले होते. तर सामना करतील महेंद्र. तिसऱ्या षटकाला सुरुवात. आता धावसंख्या पहिली तर 2 बाद 25. पहिलाचा अगोदरचा शफल झालं ते फलंदाज आणि बघितलं चेंडू अगदी जयेश खूप चांगलापैकी बाद आणि पहिला काही फलंदाज पुढे सरकतायत आणि अशा वेळी त्यांनी चेंडू थोडंसं अजून थोडंसं ऑप्शनच्या बाजूला ठेवला पण तो चेंडू आतमध्ये वळवला होता आणि त्यामुळे फलंदाज थोडंसं मात्र वेगळा विचार करून खेळावा लागला चेंडूला. तर या दरम्यान एक धाव येते. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे 3 धावफलकावर 26. तर जयेश पाटील अगदी खूप मोठा दांडगा अनुभव आहे क्रिकेटचा आणि निश्चितच या क्रिकेट खेळामधले त्यांना बारकावे सगळे माहिती आहेत कशा प्रकारे आपण इथे कामगिरी केली पाहिजे संघासाठी. तेच करत असताना फिल्डिंगमध्ये देखील थोडेसे चेंजेस करतायत. सध्याची जर स्थिती जर पाहिलं तर गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी देखील आपल्या आमूल बदल घडून आणलेत आपल्या वाडा क्रिकेटमध्ये. त्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगली आपण ही कमिटी पाहतोय. त्यांनी खूप चांगले बदल करताना अगदी चांगल्या चांगल्या स्पर्धा आता होऊ लागल्यात तालुक्याच्या लेवलवर. आणि पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका. तिथे मात्र शतक थोडी दूर राहत आहेत चेंडूपासून आणि बहुधा 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय. तो 1 कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकार सुरेख चौकार सजवला गेला. आणि कंपनीतून बॉल जरा पाठवायचे. कंपनीचे कर्मचारी नेहमीच साथ देत असतात या स्पर्धेत कुठली स्पर्धा असू देत आणि त्यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं. तर आपण बॉल आलेला मैदानात रिटर्न करा. परंतु नुकताच आपण पाहिजे चौकार आलाय. दुसऱ्या चेंडूवर 4 धावा. सुरेंद्र काटोळे साहेबांचं इथे आगमन झालंय. खूप खूप आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल बघा हरला तर अगदी पहिल्या चेंडूपासून अगदी शेवटच्या चेंडूवर जरी असला तरी देखील नवीनच चेंडू दिला. हा नियमच आहे या स्पर्धेचा पहिल्या दिवसापासूनचा की जेव्हा चेंडू हरवेल त्यावेळेस नवीनच चेंडू दिला जाईल. आणि हा चेंडू आपला रिटर्न आलाय. बॉल पुन्हा एकदा मायाच्या बॉल आलेला. तर आपण पाहुण्यांचं देखील इथे स्वागत केलं नुकतंच. सुरेंद्र काटोळे साहेबांचं बंटी काटोळे अर्थातच बिलोशी गावचं एक सुंदर नेतृत्व करणारे आपले हे विद्यमान संघ मालक. या दरम्यान षटकातील तिसरा चेंडू जयेश पाटील आपण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील आणि यायचा फलंदाज बाद झाले तर अतिशय चांगला चेंडू होता. अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू अगदी पॅड आणि बॅटच्या मधून सर थेट गेला तो स्टंपवर आणि त्यामुळे त्रिफाची तर इथं बाद होताना संघाचा आणखी एक गडी बाद. यायचं महेंद्र क्लीन दर्शन मात्र बाद झालेत. महेंद्र एका बाजूला अगदी किल्ला लढवत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला तिसरी गडी विकेट आलेली. धन्यवाद. त्यानंतर शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीगचे अध्यक्ष सन्माननीय दिनजी जाधव यांचं इथे शुभ आगमन झालंय. अगदी त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम सन्माननीय मान्यवर.
धन्यवाद. तर अनेक दिग्गज व्यक्तिमत्व आपण पुणे तालुक्यातली आपली कुणबी समाजाचे अनेक बांधव जे इथे तर घाई करा जरा जे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे येत आहेत विजिट देत आहेत शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेला. असंच एक व्यक्तिमत्व आपण दिनेशजी जाधव तिळगाव जे शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीगचे हे अध्यक्ष त्यांचं देखील इथे आगमन झालंय. खूप खूप आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि या दरम्यान तर 3 चेंडू संपले गेले तर जयशंना पहिली सफलता मिळाली या षटकातून. तर आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानात आशिष येत आहेत. आशिष मोकाशी यांचं इथे आगमन झालंय. नवीन फलंदाज म्हणून मैदानात दाखल झालेत. 7 करतील ते महेंद्र यांना. तर आतापर्यंत 3 गडी बाद धावसंख्या फलकावर थांबली गेली ती 30 धावा 30 रन. 3 चेंडू संपल्यानंतर या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज जयेश आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. साधारणतः 10 बॉलांचा रनअप घेताना या षटकातील उजव्या हाताचा मारा राईट आर्म ओव्हर विकेट मारा. हो पुन्हा एकदा चेंडूला वळवले होता. यावेळेस चेंडू हवेत राहतो आणि सुरेख कुठली चुकी न करता हा सुरेख झेल घेतलाय तो गली क्षेत्रामधून क्षेत्ररक्षकांनी आणि अतिशय चांगला झेल घेताना फलंदाजांना आल्या पावली माघारी परतो लागली. शून्याचा चष्मा परिधान करत आशिष देखील बाद होताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट घेताना जयेश आपला करिश्मा दाखवत आहेत. चला घाई करा. तर विकेटवर हॅट्रिकची संधी असेल ती जयेशांना आपल्या चतुरस्थ गोलंदाजीने अगदी प्रभावित केलं आपल्या या सर्व प्रेक्षकांना ती जयेश यांनी. आणि संघाचा चौथा गडी बाद झाला. आतापर्यंत 4 गडी बाद धावसंख्या 30. डीजे मास्टर आपल्या या साऊंड सिस्टीमचे जे ओनर्स आहेत कृपया आपण जरा या लवकर यायचंय. यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ कर्णधार सज्ज राहायचंय. एका बाजूने कुणबी 11 त्यांच्या विपक्षामध्ये देवांश 11 कर्णधार आणि कुणबी 11 कर्णधार. अगदी 5वं षटक हाताळायच्या अगोदर अगदी आपण टॉस बॉक्स पर्यंत पोहोचायचं आहे. फर्स्ट इनिंग नंतर लगेच नाणेफेक केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. खऱ्या अर्थाने आज आपण अगदी वेळेमध्ये स्पर्धा कंप्लीट करायची आहे. 10 सामने अगदी वेळेनुसार आपल्याला संपन्न करायचे आहेत. आजचा दिवस अगोदरच्या 2 दिवसांच्या मानाने आदर्श दिवस ठरला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे. थँक्यू. नक्कीच संकेत चांगली माहिती इथे देत आहेत सर्व खेळाडूंसाठी कारण आपल्याला आजचं हे शेड्यूल पूर्ण करायचं आहे. परंतु त्यासाठी इतर सर्व खेळाडूंचं सहकार्य महत्वाचं असेल. आयोजन कमिटी तर मेहनत करतेच आहे. षटकातला पुढचा चेंडू हॅट्रिक चेंडू आणि बघू हॅट्रिक इथे होईल का या स्पर्धेतल्या आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक. कारण आता नक्की जयेश यांच्या नावावर लागली कारण सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद केल्यात. काल देखील आपण हॅट्रिक पाहिली होती. आज ही दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतली पाहायला मिळते आहे. ती जयेश यांच्या नावावर जाताना सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद करून खरोखर आपल्याला गोलंदाजीतली प्रभुत्व दाखवलं. आपल्यात सुरेख कामगिरी दाखवली आहे ती जयेश यांनी. आणि ते हा गडी बाद होताना संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 30 थांबली आहे. परंतु हा 5वा गडी बाद झाला. सगळ्याचा 5 गडी बाद होताना धावसंख्या 30 धावा. सुरुवात अशी वाटत होती की अगदी चांगल्यापैकी ते होईल. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे प्रत्येक गोलंदाज आपली भूमिका चांगल्यापैकी इथे पेश केली. कारण जयेशने 2 षटकात खेळ पण काही करा थोडीशी स्पीडअप झाला पाहिजे गेम. 5 चेंडू हाताळताना ते चांगलं षटक हाताळत आहेत सध्या जयेश. तर 2.5 चेंडूचा हा खेळ संपला गेला. या षटकातला 3रं षटक सध्या प्रगतीपथावर असताना धावसंख्या 5 बाद 30 धावा. नवीन फलंदाज आले ते आकाश कांद्रे गावाकडून. आपल्या या खेळाला नेहमीच आपण पाहतोय तेच आकाश यांचं मैदानात. आकाश जाधव नेहमीच एक चांगला खेळ खेळणारा खेळाडू ठरतो. बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल जय हनुमान गांधरे संघासाठी त्यांचा हा या खेळाला अगदी टॉवरिंग फटके मारताना पाहिलं असेल मोठे मोठे षटकार टोकताना. त्यांना मात्र इथे बघूया या सामन्यातून एक चांगली खेळ करावी लागेल. शेवटचा चेंडू बघूयात 4थी विकेट इथे येईल का सलगची. यावेळी अगदी चांगल्या चेंडूला खेळ गेला आणि फलंदाज त्यावर आरामातरित्या 1 धाव घेत आहेत. कारण चेंडू स्टॉप केला तोपर्यंत 1 धाव घेताना एक चांगला षटकाचा खेळ संपला गेला आणि आपला कोटा पूर्ण करतायत 2 षटकांचा तो जयेश पाटील मिस्टर JP. चांगलं पृथक्कर राहिलं. पहिल्या षटकात भली तरी खर्च केल्या 14 धावा. परंतु या षटकातला सर्वोत्तम गोलंदाजी करताना केवळ 6 धावा आणि 3 गडी बाद केले. त्यामुळे त्यांचं पृथक्कर राहिलं ते 2 षटकं 20 धावा आणि 3 गडी बाद अशी कामगिरी त्यांची मात्र इथे संपली गेली. 2 षटकांचा कोटा संपला गेला आणि त्यानंतर 3 षटकं संपले गेले धावफलकावर. 3 षटकांनंतर 5 गडी बाद धावसंख्या 31 जो साई ऑटो विल्स संघ जो पहिल्या सामन्यात जी चांगली कामगिरी करता बॅटिंग करताना ती कामगिरी या सामन्यात थोडीशी त्यांची खालावलेली गेली पाहायला मिळते. पहिला विजयानंतर त्यांना आत्मविश्वास होता की आपल्याला चांगली बॅटिंग करू. पण तो आत्मविश्वास कुठेतरी नक्कीच खच्ची केला गेला तो सुंदर गोलंदाजीने. त्यामुळे आतापर्यंत 3 षटकाचा खेळ संपला. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकात ते चांगली कामगिरी पुढे करू शकतात. त्यासाठी धैर्य ठेवावं लागेल. आत्मविश्वास आपला कायम ठेवावा लागेल आणि आपली लढावृत्ती दाखवावी लागेल इथे.
तर नवीन षटकाला सुरुवात इथे होईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो बदल होताना, कारण तिसरा गोलंदाज इथे वापरला तर आनंद पडवळ या गोलंदाजाला मात्र इथे बोलवलं गेलंय. चला आता 4 मिनिटं राहिलेत. 4 मिनिटात तुम्हाला हे आता षटक पूर्ण करावं लागेल. बघा वेळ तर बराचसा जातोय, तर आनंद थोडीशी घाई करा तुम्ही. आणि आता 5व्या षटकात तुम्हाला कदाचित तुमचा एक्स्ट्रा जो एक खेळाडू आहे सर्कलच्या बाहेरचा, त्याला आत्मा आणावं लागेल. तर अशी वेळ आपल्याला येऊ नये, थोडीशी घाई करा. पण आनंद पडवळ नवीन चेहरा, नवीन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर असेल 4थ्या षटकाकरता. या षटकाला सुरुवात होताना या अगोदर आपण पाहिलं तर 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 31 लागले. 31 5 बाद 31. पहिला चेंडू थोडासा बाहेर पडणारा, पहिला पंचाने लगेच आपल्या हात समांतर रेषेत नेताना एक अवांतर धाव जी धावसंख्येमध्ये भर करते. धावसंख्या त्यामुळे 32 वर पोहोचली. 32 रन 5 बाद 32 धावा ज्या स्कोर बुकवर आमचे स्कोरर मनोज भाऊ नोंदवतायत. एक चांगलं त्यांचं आपण पाहतो एक ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांनी अनेक वेळा काम केलंय अनेक स्पर्धांमध्ये, आणि आज देखील त्यांची ही छाप आम्हाला इथे दिसते. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढच्या चेंडूला थोडासा आडव्या पट्टीने खेळताना चेंडू गेलाय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये, ज्यावर चांगला चेंडू स्टॉप केला गेला. तोपर्यंत एक सिंगल धाव, एक चांगलं फिल्डिंग. बघा कौतुकच फिल्डिंग पाहायला मिळते, कारण इथे धावा तुम्हाला रोखायची आहेत. जर तुम्हाला या संघाला कमी धावात रोखायचं आहे तर अशा प्रकारचं शिस्त फिल्डिंग करावं लागेल. आणि तेच करत असताना इथे एक धाव आली, त्यामुळे धावसंख्या आता पोहोचली ती फलकावर 33. नेल्सनकडे आपण बघतोय धाव फलकावर 5 बाद 33 धावा. आनंद पडवळ षटकातून चांगली गोली त्यांनी सुरुवात इथं केली, कारण पहिला चेंडू वाईट, त्यानंतर या षटकातला दुसरा चेंडू. इथे मात्र अगदी बॅटवरून चेंडूला चांगल्या पद्धतीने अगदी जबरदस्त मिडल करताना चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, आणि परंतु इथे विकेट झेल झाला आणि फलंदाज बाद. तर एक संयम सुटला तो महेंद्र यांचा, आणि फटकवण्याच्या दादात मात्र अगदी झेल देऊन बसलेत. विकेट आली मात्र ती संघाची 6वी. 6 गडी बाद धावसंख्या 33. महेंद्र यांनी एक चौकार मारला, एक षटकार मारला, एक चांगली खेळी केली, कारण या सामन्यात त्यांचा आत्मविश्वास झळकत होता. परंतु आपल्या संघाला गरज आहे धावांची, अशा विषयाने फटकवण्याच्या प्रयत्नात मात्र एक चुकीचा फटका मारला आणि फटका अगदी हवेत राहताना चांगला झेल टिपून बाद झालेत. त्यामुळे 6 बाद 33. नवीन फलंदाज मैदानात येताना आपण पाहतोय स्वतः मात्र दर्शन मोकाशी. धन्यवाद. त्यानंतर जाऊयात मुख्य मंचावर मान्यवरांचा सन्मान सत्कार सोहळा करूयात. एकंदरीत जर बघायला गेलं तर श्री सिद्धिविनायक चॅम्पियन संघाचे संघमालक सन्माननीय सुरेंद्रजी काटोळे साहेब यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी संदीपजी दुपारे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय एक दिग्गज व्यक्तिमत्व. तर नक्कीच या संघाचे स्वतः संघ मालक आहेत. सध्या आपण जो संघात खेळ पाहतो मैदानातला श्री सिद्धिविनायक या संघाचे संघ मालक सुरेंद्रजी काटोळे साहेब बिलोशी यांचा इथे स्वागत सत्कार केला होता संदीपजी दुपारे यांच्या हस्ते. धाव संख्या 34. आनंदाचा एक चांगलं गोलंदाजी आपण सध्या पाहतोय मैदानातली. या षटकातील 4था चेंडू. इथे मात्र थोडंसं बॅक पडला जाता चेंडूला चांगल्यापैकी पंच केलं गेलं आहे. तिथे शतक्षक जरूर चेंडू अडत आहेत समोर, आणि तो परत चेंडूची फेक देखील येते आहे. सहजतेने एक धाव जी जोडताना संघाची धावसंख्या पोहोचली फलकावरती 35 वर 35. तर दर्शन मोकाशी स्वतः संघ मालक आहेत. कोणसई गावचं हे व्यक्तिमत्व स्वतः मात्र अगदी फलंदाज म्हणून कामगिरी. तर स्कोरर आमचे सांगतात की 34 धावा झाल्यात, कारण मगाशी जी एक डॉट चेंडू गेला होता 34 धाव फलकावर ज्या नोंदवल्या गेल्यात 6 गड्याच्या मोबदल्यात. इथे मात्र बॅट चेंज लागले, सर्व एसटी मागे चेंडू तिथे झेलण्याचा प्रयत्न, पण तो चेंडू गेलाय तो नॉन स्टॉप मागे, की ज्यावर एक धाव जरूर आली, आणि यावेळी धावसंख्या आता पोहोचते 3 धाव फलकावर 35. बघा प्रत्येक गोलंदाज आपली चांगली कामगिरी करतोय. पहिल्या षटकात जरूर 14 धावा आल्या, त्यानंतर मात्र अगदी सरासरी खाली उतरत गेली. जो आलेख होता तो खाली उतरत गेला. दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकात फक्त 6 धावा, आणि या षटकात देखील चांगली गोलंदाजी होतोय. 3 धावा आल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र फुलटॉस होता, चांगली परवडी होती फटकवण्याची, परंतु ते चेंडू डॉट झाला आणि षटक देखील संपलाय. एक चांगल्या षटकाचा खेळ संपला गेला तो आनंदींच्या. धन्यवाद. त्यानंतर शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीगचे अध्यक्ष सन्माननीय दिनेशजी जाधव यांचा देखील या मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी सुशांतजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय दिनेशजी जाधव यांचा यथोचित शाही सन्मान करायचा आहे. तर अगदी महाराष्ट्राचं महावस्त्र भगवी शाल एक पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण मैदानामध्ये सामना बघतोय साई ऑटोव्हील्स त्यांच्या विपक्षामध्ये श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. पहिला सामना श्री साई ऑटोव्हील्स संघ विजयी ठरलाय. त्यानंतर
त्यांच्या विपक्षामध्ये मात्र आजच्या दिवसातील पहिला सामना श्री सिद्धिविनायक चॅम्पियन खेळतोय. अगदी संघ मालक मुख्य मंचावर या सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे की काय, त्यासाठी मात्र पाहत राहा, ऐकत राहा. कुणबी क्रिकेट लीग 2026 या पुढील होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ कर्णधार. लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स दिनेश ठाकरे सर. थँक्यू. तर बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपले गेलेत आणि आता 40 प्लसचे पण गोलंदाज पाहतोय, कारण इथे स्पर्धेतला नियमच आहे बॅटिंग असताना 40 प्लसचा 1 ते 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आला पाहिजे आणि बॉलिंग मध्ये देखील पहिल्या 5 षटकामध्ये एक गोलंदाज वापरला पाहिजे 40 प्लस. तर सुरेश पष्टे यांना पसंती दिली गेली आणि पहिला चेंडू थोडासा पंच पाहतायत कशा प्रकारे टप्पा पडलाय आणि ते पाहून मात्र अगदी वाईटचा इशारा केला गेला. तर एक्स्ट्रा धावेने सुरुवात. आता 6 गडी बाद झालेत. 6 बाद धावसंख्या फलकावर थांबली गेली ती 36 धावा 36. अंतिम षटक सध्या आपण जे पाहतोय मैदानातलं जे हातात असताना सुरेश पष्टे षटकातील पुनश्च एकदा पहिला चेंडू यावेळेस मात्र फटका फासला. बघूया चेंडू हवेत जास्त राहिला. क्षेत्ररक्षक अगदी खूप मेहनत करत होते भरत बागोल, परंतु अगदी चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि बॅकअप होताना सहजतेने 1 धाव 2 धावा घेतल्या गेल्यात. या दरम्यान आपण पाहतोय 2 धावांची वाढ झाली आणि धावसंख्या 2 ने वाढताना पोहोचले फलकावरती आतापर्यंत 38 धावा 38. कारण अंतिम षटक आहे स्लॉगरचं शहाणामरीचं षटक सध्या आपण पाहतोय मैदानातला आणि 2 बॅटर मैदानात आहेत आकाश आणि दर्शन मोकाशी. या जोडगोळीत आता संघाला धावसंख्या वाढवावी लागेल. किमान 50च्या आसपास धावसंख्या नेणे गरजेचं राहील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटकावण्याच्या प्रयत्नात इथे चेतुषक चेंडूवर झेपवतो ते पडतो. अगदी चेंडू त्यांना गुंगारा देत गेलाय तो सर्व सीमा पार चौकार. तर याच फटक्यांची संघाला सध्या आवश्यकता आहे धावा वाढवण्याकरता. 1 चौकाराने संघ पोहोचला तर धाव फलकावर ते 42 रन. कारण चौकार षटकाने धावा वाढत असतात. सिंगल डबलला तर आपण महत्व दिलं, परंतु आता ही वेळ संपली गेली असं मी म्हणेन. फटकावण्याच्या सुद्धा ही वेळ आलेली आहे. आक्रमकता दाखवावी लागेल आपली खेळातली. तर क्रिकेटचा खेळ म्हणजे आक्रमकतेने खेळला जातो, परंतु सामंजस्य लागतं, संयम लागतो. त्याचा जर जोड मिळाली, त्याचा मिलाप झाला तर निश्चितच आपण एक चांगला खेळ करू शकतो. तर यानंतर कुलबी 11 वर्सेस देवांश 11 दोन्ही संघ ग्रुप आपण लगेचच इनिंग नंतर इथे यायचं लगेच टॉस करण्याकरता. देवांश 11 आणि कुलबी 11 या पुढचा होणार सामना. तर फिल्डिंग थोडीशी सेटअप केली जाते, कारण माहिती आहे का चांगल्यापैकी फलंदाज आता फटकेबाजीला सुरुवात करतात. अशा वेळेस त्यांना कुठेतरी नक्कीच रोखण्याचा मनसूबा ठेवला आहे. याच मात्र चेंडू बघितला तर थोडासा ऑफस्टिकवर होता, तो चांगल्यापैकी फटवताना चेंडू निघाला होता कव्हर ड्राईव्हला. तिथे मुकेश पाटील चेंडू झेपावत आहेत आणि फेक चांगली नव्हती, त्यामुळे सहजतेने 2 धावाल्या त्या संघाला. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचले ती 44. तर चांगल्यापैकी ते गोलंदाजी होते, मेहनत तर करतायत सुरेश पष्टे आपल्या संघासाठी. चांगली गोली करून विकेटवर धावा थांबवायच्या, परंतु अशा प्रयत्नात फटकेबाजी देखील होत असताना त्या 2 धावांची वाढ झाली. 3 चेंडू संपले गेलेत षटकातले. राईट आर्म राऊंड विकेट मारा. इथे मात्र चांगला फटका. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उंची गाठली आहे, तिकडे लांबी बघूयात चेंडू झेलला जाईल का. तर एक चांगला झेल टिपताना इथे विकेट मिळवून दिले आहेत सुरेश आपल्या नावावर आणि संघाचा हा 7वा गडी बाद झाला आतापर्यंत. 7 बाद 44 अशी सध्याची स्थिती आहे संघाची. ती प्रथमतः बॅटिंग करताना साई ॲटो विल संघाकडून टॉस जिंकलं गेलं आणि टॉस जिंकताना प्रथम त्यांनी निर्णय घेतला तो बॅटिंग करण्याचा. हा निर्णय कुठेतरी नक्कीच थोडंसं कमी पडला असं म्हणावं लागेल, कारण धावा अजून तेवढ्याच वाढलं नाही. जी फायटिंग मॅच होण्याच्या दृष्टीने स्कोर अजून होणं गरजेचं आहे. परंतु अशा वेळेस अच्युत पाटील एक लिजंड क्रिकेटर 40+, ज्यांचं आता मैदानातलं आगमन आपण सध्या पाहतोय 9व्या क्रमांकावर, जे आता बॅटिंगसाठी उतरलेत. 7 बाद धावसंख्या 44. या षटकातून चांगली गोली सध्या आतापर्यंत केली सुरेश पष्टेने. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी. तर शेवटचे 2 चेंडू बघूया. 2 चेंडूमध्ये 2 मल्टी हिट येतील का, कारण अशा अनेक वेळा अशा प्रसंगी अच्युत पाटील मोठे मोठे षटकार ठोकलेत. तीच आठवण त्यांना इथे ठेवावी लागेल. ती या पुढच्या 2 चेंडूवर पोहोचतो. सुरेश पष्टे एक मास्टर गोलंदाजी करतायत. या षटकातील 5वा चेंडू, महत्वाचा चेंडू. इथे मात्र पुढे स्टेपआउट होताना पाहताना चेंडूला थोडंसं कमी ठेवला गेला, गती कमी ठेवली आणि चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला, त्यामुळे फटका मारणं कठीण झालं. त्या दरम्यान 1 धाव जी मात्र नोंदली गेली आणि 1 धावेने धाव संख्या 45. शेवटचा चेंडू आहे इनिंग मधला अंतिम चेंडूचा खेळ पाहतोय. एक चांगल्यापैकी कॅप्टनशिप पाहायला मिळाली. चला दोन्ही संघाचे कॅप्टन कुणबी 11 आणि देवांश 11 आपण लगेच तयार राहायचं आहे.
हा इनिंग संपल्याबरोबर आपण टॉस बॉक्स मध्ये जोडलं जायचंय. शेवटच्या चेंडूवर बघूयात दर्शन मोकाशी स्वतः संघ मालक कुठली भूमिका घेतील. आणि फुलटॉस या फुलटॉसचा खरपूस फायदा. चेंडूला मात्र फेकून दिलं सीमेपलीकडे. षटकार करता उत्तुंग षटकार आणि 50 देखील संघाची पूर्ण झाली आहे. जे संघाचा एक होता उद्देश की 50+ धावा करायचा, इथे मात्र फुलटॉस मिळाला. फुलटॉसवर खूप मोठी संधी घेताना चेंडूला आरपार सीमे पार केलं षटकार करताना 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली. 3 धावफलकावर 51 धावा, 51 ऑन बोर्ड. विजयासाठी करायच्या त्या 52 धावा. एक चांगली जरी मोठी टोटल नसली तरी देखील एक चांगली बेहतरीन इथे इनिंग साकारली गेली आणि प्रत्येकाने कुठेतरी आपला थोडासा खारीचा वाटा उचलला. त्यामुळे धावसंख्येची बदल गेली 51 पर्यंत आणि आता 52 धावा करून हा सामना जिंकायचा आहे. तो अर्थातच श्री सिद्धिविनायक या संघाला सुरेंद्रजी काटोळे साहेबांचा हाच संघ आपण सध्या पाहतोय. 2 हात सध्या करतोय. तो साई ॲटो विल्स संघाच्या विरोधात दर्शनजी मोकाशी, दिनेशजी सोनावणे तसंच तेजस ठाकरे आणि जयेशजी भोईर यांचा हा संघ सध्या आपण पाहतोय मैदानातून फाईट करताना. चला टॉस करण्याकरता संकेत. ओके चला आपण टॉस करूया 2 संघामध्ये. मी सन्माननीय सुरेंद्रजी काटोळे सर यांना विनंती करेन, यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे आमच्या समवेत. यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. सन्माननीय सुरेंद्रजी काटोळे तसेच वैभवजी ठाकरे मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष, तसेच सुजितजी पाटील, मान्यवरांना विनंती असेल यापुढील होणारा सामना कुणबी 11 त्यांच्या विपक्षामध्ये देवांश 11. तर एका बाजूने आपण पाहू शकाल देवांश 11 त्यांच्या विपक्षामध्ये कुणबी 11 सन्माननीय सुरेंद्रजी काटोळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. मॉर्निंग कॉलिंग दिली गेली. कुणबी 11 आलाय. देवांश 11 वॉन द टॉस. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. अगदी आपण क्षेत्ररक्षण स्वीकारतायत. मी मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्रथमतः आपण क्षेत्ररक्षण स्वीकारताय. पहिला सामना अगदी निसटता पराभव आपल्या पदरी आलाय. या सामन्यामध्ये विशेष काही रणनीती असेल काय? प्रथम तर आम्ही एक चेंजेस करणार आहेत आणि रणनीती बघायची गेली तर कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा त्यांना प्रयत्न करणार आहेत. यस नक्कीच जाऊया. तर नंतर आपण कुणबी 11 आपण प्रथमतः जर नाणेफेक जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आपला निर्णय क्षेत्ररक्षण असतं. आता मात्र आपल्याला फलंदाजी करायची आहे. अगदी तुमची फलंदाजी बघायला गेली तर सलामीची जोडी या स्पर्धेमधील सर्वात स्फोटक. तर किती धावसंख्या उभारण्याचा एक प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. यस नक्कीच. तुम्हाला दोघांनाही सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर आपण मगाशी जे बक्षीस डिक्लेअर झालं होतं बघा, राहुल पाटील सरांचं जे संघ मालक आहेत त्यांनी बक्षीस लावलं होतं खेळाडूंसाठी. शुभम यांना 500 रुपये, रोहित यांना 500 रुपये आणि मनीष यांना 500 रुपये. ते आपण लगेच यायचे घेण्यासाठी. चला आपण गेम सुरू करूयात. दोन्ही बॅट्समन पाठवा. फिल्डिंग सज्ज झाले मैदानातून आणि एकंदरीत लक्ष असेल ते 52 धावांचं चेस करण्याकरता. हा एक सूचना आपण करू इच्छितो. कुणबी क्रिकेट लीगचा जो बॅनर आपण पाहतोय, बॅनरच्या बाजूला जे प्रेक्षक वर्ग किंवा खेळाडू बसले आहेत त्यांना विनंती की थोडंसं बाजूला बसा, कारण आपण थेट आपण लाईव्ह पाहतोय आणि पंचांना देखील थोडासा त्रास होतो त्याचा. चला सर्वांना विनंती आहे की आपण थोडंसं मागे बसा. प्रेक्षक वर्ग, आपण खेळाडू जरी असला तरी प्रेक्षकाच्या भूमिकेत सध्या आपण पाहतोय, त्यामुळे थोडंसं आपण जो बॅनर आहे, फ्लॅग आहे, त्याला थोडंसं बाजूला तुम्ही बसा. धन्यवाद. तर सुरुवात तर होणार आहे. चला रोहित 500 रुपये तुम्हाला होते, मनीषांना 500 रुपये, शुभमना 500 रुपये. सर्वांचे पैसे जमा झालेत आणि आम्ही सुपूर्द केलेत. धन्यवाद राहुल पाटील सर. चला इन ऍक्शन आपण पाहूयात. मैदानात सलामीची जोडी मैदानात जाते आहे. भरत बागोल
आणि त्याच्या साथीला मात्र जयेश पाटील एक नावाजलेली जोडी, पण अगदी बुजुर्ग खेळाडू आहेत, अनुभवी संपन्न असलेले गोलंदाज समोर असणारे समोरच्या त्यांच्या बाजूने, परंतु अगदी त्याच्या विरोधात कुठला गोलंदाज इथे येतोय ते पण पाहूयात. निकेतन पाटील ज्यांनी अतिशय चांगली कॅप्टनशिप या सामन्यातून निभावली पहिल्या सामन्यातून, आणि आता बघूयात पहिलं षटक ते सुपूर्द करतायत आपल्या गोलंदाजाच्या हाती. अर्थातच अच्युत पाटील चिंचगड एक्सप्रेस या नावाने या खेळाडूला नेहमीच ओळखलं गेला. जेव्हा जेव्हा समालोचनाने सुरुवात केली अनेक समालोचकांनी त्याचा उल्लेख असाच केला गेला, कारण त्याची वेगवान गोलंदाजी ही नेहमीच सर्वांना प्रेरित करणारी मोहित करणारी ठरली, आणि आज देखील ते तोच उत्साह दाखवत आहेत पहिल्या सामन्यातून. त्यानंतर या दुसऱ्या सामन्यात देखील त्याची सुरुवात आता होईल ती या नवीन षटकामध्ये. तर एकंदरीत 11:50 आलेत, बरोबर 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला पहिले 4 षटकाकडे असेल. चला सुरुवात होऊ द्यात, गेम ऑन. पहिला चेंडू थोडासा बाहेर भटकणारा आपण पाहतोय, आणि वाईडने सुरुवात करतात. पंचांनी इशारा दिला की इट्स वाईड. एक्स्ट्रा धावेने सुरुवात तर झालेली, नो आर्ग्युमेंट. शंका असेल तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता, पण तसं त्यानंतर पंचांनी एकमेकाला सल्ला मसलत करतायत. तर 52 धावा करायच्यात सामना विजय करता श्री सिद्धिविनायक संघाला, जे आपण सध्या पाहतोय. पण टी सरांचा हा संघ, सुरेंद्र काटोळे सरांचा हा संघ आपण पाहतोय मैदानातून सध्या इन ऍक्शन बॅटिंग करताना. ज्यांना लक्ष येते 52 धावांचं, तर इथे चेक केलं जातंय पंचांच्या मार्फत. आपण पाहूया तिसऱ्या पंचांकडून हा पंच तटस्थ होते, परंतु अगदी रिव्ह्यू घेतला गेला इथे. थोडीशी शंका पंचांना असेल, त्यामुळे त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा रिव्ह्यू असणार आहे, याची नोंद घ्या. येस, इट इज अ वाईट. तर एक्स्ट्रा धावेने इथे सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर आमचे ऑफिशियल पंच देखील आपण इथे पाहतोय. अतिश जाधव, चांगली पंचगिरी त्यांची देखील कालपासून इथे पाहायला मिळते, कारण प्रत्येक पंचांची भूमिका अगदी डोळ्यात तेल घालून त्यांनी या स्पर्धेकरता आपल्याला झोकून दिलाय. तर त्यांचा देखील उल्लेख करताना त्यांना देखील धन्यवाद. परंतु दरम्यान अच्युत पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. पहिला चेंडू टाकण्याकरता या पॉवर प्लेच्या षटकातील सुरुवातीचा पुन्हा एकदा पहिला चेंडू. धावसंख्या 1 लागले फलकावर. इथे मात्र भरत यांचा हा फटका पासला, मग एसटी रक्षक झेल मात्र घेत आहेत मेघान, आणि पहिला सुरुंग लावला त्या बॅटिंगला ते भरत यांच्या रूपाने, कारण एक महत्वाची विकेट आपण पाहतोय. भरत सारखा एक तडाखेबंद फलंदाज ज्यांना अगदी त्यांना तडाखा होण्यापूर्वीच बाद केलं, शांत केलंय, आणि त्यामुळे पहिली विकेट जी आपल्या नावावर करताना अच्युत यांचा एक सुरेख सुरुवात. फलंदाजाला झेलचित करण्यात भाग पडलं. इष्टी मागून झेल घेताना एक चांगलीशी झलक दाखवली मेघनेंनी, आणि पहिलं विकेट आपल्या पदरात पाडून घेतलंय त्या संघाने. तर एक बाद एक अशी सुरुवात. थोडीशी सुरुवात खराब पाहायला मिळाली, कारण 52 धावांचं टार्गेट आहे सायटो विल्स संघाच्या विरोधात सिद्धिविनायक संघाला. नवीन फलंदाज मुकेश पाटील आपण बघतोय, मॅन फ्रॉम बिलोशी. तर बिलोशी गावचा हा आपण एक चांगला खेळाडू पाहिला असेल अनेक वेळा SP संघाकरता खेळताना. आज मात्र या संघाची त्याची वर्णी लागली सिद्धिविनायक संघासाठी. सुरेंद्र काटोळे सरांनी आपल्याच गावचा हा खेळाडू निवड केली आहे, आणि आता पाहूयात आपल्या गावची प्रतिष्ठा दाखवावी लागेल, आपल्यातला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल तो संघाकरता. तर एक बाद एक अशी सुरुवात षटकातून. आता दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अच्युत, लेफ्ट हँड मारा. पुढचा चेंडू अगदी हवापणे बघितला, त्यानंतर चेंडूवर टॅप करण्याचा प्रयत्न केला, पण तो चांगला शतक्षण श्रीकांतच्या मार्फत होते पॉइंट रिझल्टला, आणि कुठल्याही प्रकारचे धाव नाही आहेत. 2 चेंडू संपले गेलेत तिच्या षटकातले. तर त्यांमध्ये सुरेख शतक्षण आपण सध्या पाहतोय. ते होत असताना 2 चेंडू अखेर संपला, आणि धावसंख्या फक्त 1. भरत बागुलला स्वस्तात बाद झाल्यानंतर जयेश आणि मुकेश यांच्यावर ही जबाबदारी आता येते संघाची. 52 धावा करायच्या सामन्यातून. इथे मध्ये पुढे सरसावताना हा फटका पासला, नक्की चेंडू हवेत, आणि तिथे शतक्षक जज करताना हा सुरेख झेल फलंदाज. आणखी एक बाद होता, आपण श्रीकांत यांना पाहतोय चांगला झेल टिपला गेला, आणि संघाला मात्र हा दुसरा धक्का बसतोय. एका मागे 2 झटके दिले गेलेत
मुकेश यांच्याकडून संघाला अपेक्षा होत्या त्यांच्या देखील अपेक्षांचा भंग झाला. संघासाठी मात्र 2 फलंदाज एका मागोमाग होताना संघ अडचणीत येतोय या पहिल्या षटकामध्ये. आणि अच्युत यांचा सुरेख मारा आपण पाहिला असेल. या अचूक करताना नावाप्रमाणे त्यांनी अचूकता दाखवली आहे. तर 3 चेंडूमध्येच 2 महत्वाचे विकेट जाताना संघ अडचणीत येतोय. 1 धाव फलकावर केवळ आणि 2 धावा 2 विकेट अशी स्थिती आहे संघाची. आता त्यामुळे यावं लागते समर यांना. समर गावळे येत आहेत आपण पाहतोय नारेगावचा खेळाडू लिटिल मास्टर फलंदाज आहे. बघूयात संघासाठी संघाला सावरतील का. जयेशच्या साथीला जयेशना एका साथीला साथ द्यावी लागेल. तर छोटे मिया बडे मिया अशी ही लढत सध्या आपण पाहतोय. 2 आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर भरत बाद झाल्यानंतर आपण पाहतोय मुकेश यांना देखील मैदानाच्या बाहेर जाताना. आणि त्यामुळे आता जबाबदारी जयेशच्यावर जास्त वाढली गेली आहे ती संघाची. कारण उमदा युवा गोलंदाज असं समर युवा फलंदाज म्हणता येईल. कारण एक ज्येष्ठ समोरच्या बाजून पाहते की एक 40 प्लसची गोलंदाज समोर गोली करत असताना हे मास्टर फलंदाज चांगला की सावध पवित्र तुरंत घ्यावं लागेल. कारण चांगली गोली होते. अगदी विकेटवर अचूकतेने मारा होतोय. तर अनेक पाहुणे मंडळी आपण पाहतोय मैदानातून आपल्या मंचावर येताना. अर्थातच सरकार ग्रुपचे अध्यक्ष नवनीतजी ठाकरे सरांचं देखील आगमन झाले. त्यांच्यासाठी अनेक त्यांचे मान्यवर मित्रमंडळ परिवार जो इथे येतोय त्या सर्वांचंच आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतोय. या कुलमी क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. सर्वांनी अस्वस्थ व्हा. आणि खूप सुरेख चेंडू बघा. लाईन चांगल्यापैकी चेक केली गेली. चांगल्यापैकी टप्पा अचूक ते नेला चेंडू इष्टमागे तो डॉट स्वरूपात. तर चांगल्यापैकी गोलंदाजी पण अच्युत यांचा खूप मोठा हा कारकीर्द त्यांची अनुभवाची सिजोरी जी या संघाला कामी येते या मैदानातून या स्पर्धेतील खेळामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत. फक्त एक वाईट स्वरूपात पहिली धाव दिली. त्यानंतर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 गडी बाद केलेत. 2 बाद केवळ 1 धाव संघाची खलकाळ पाहायला मिळते. सुरुवात तर खूपच खराब. त्यातून आता पुढचा चेंडू समर गावेना सतावलं जाते. या चेंडूवर थोडासा चेंडू पटकवण्याच्या प्रयत्नात चेंडू पॅड बदलला. थोडंसं स्टंपच्या बाहेर होता चेंडू ऑफस्टंपच्या. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं परेशानी नव्हती. परंतु चेंडू आणखी एक डॉट झाला. लगातार 5 चेंडू डॉट झालेत तेजस षटकामधून. आणि जी पहिली धाव आली ती धावफलकावर वाईट स्वरूपात. त्यानंतर मात्र अगदी ओळीने चांगली गोली केली आहे. लगातार परेशान करतात फलंदाजांना. नवीन फलक देखील दबाव ठेवला गेला आहे. आणि या दबावातून मात्र नक्कीच सावरावं लागेल ते समर यांना. कारण लगातार 2 चेंडू डॉट झाले त्याच्या समोर. तर जयेश त्यांना थोडंसं नक्कीच सन्मान दाखवते. तुम्ही थोडंसं शांत करतायत की तुम्ही घाबरू नका. व्यवस्थित खेळा. तुमचा क्लास तुम्हाला दाखवायचा आहे. या षटकातला अंतिम चेंडू इथे मात्र चांगला अगदी फटका चांगल्यापैकी बघितला. चेंडूची निवड करताना चेंडूला फटका लागेल तिथे क्षेत्ररक्षक दर्शन मुकाशी यांना कुठलीच संधी नाही आहे. चेंडू मात्र सरळ गेलाय तो ओरदे रोप सीम अपार चौकार. आणि अखेर मात्र ही कोंडी फोडली गेली. कारण बॅटच्या सहाय्याने पहिली धाव फलकावं लागली ती चौकार स्वरूपात. आणि षटक देखील संपलं गेलं ते पहिलं. या पापल्याच्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा धावसंख्या फलकावर लागली ती 5 धावा 2 गडी बाद. एकंदरीत 52 धावांचं टार्गेट असताना आपण बघतोय जी सुरुवात तर निराशजनक झाली. परंतु नंतर देखील संघाला सावरावं लागेल. एक चांगला चेस करायचा मैदानातला. आणि सिद्धिविनायक संघ आपण बघतोय पहिला सामना इथे खेळताना सुरेंद्र काटोळे सरांचा हा संघ. चांगली सुरुवात तर तुम्ही केली तर नक्कीच या स्पर्धेत आपल्याला अस्तित्व टिकून राहता येईल. कारण काल परवा आपण जे सामने पाहिलेत परवाच्या दिवशी देखील 2 सामने राहिल्यामुळे आपल्याला अजून सांगता आलं नाही कुठले संघ क्वालिफाय होतील. आणि काल देखील एक सामना राहिला आहे. म्हणजे हे क्वालिफायरचे सामने आपण उद्या शेवटच्या दिवशी खेळणार. त्याच्या अगोदर ही लीगच्या स्टेजचे जे 3 सामने आहेत ते सुरुवातीला होतील. तर बघा वेळेला महत्त्व द्या. बघा अगदी इथे 6 मिनिटं लागली या षटकाला. आमचे स्कोरर सांगतात मनोज भाऊ की जवळपास 8 मिनिटं लागलेत. म्हणजे उशीर तुम्ही खूप केला आहे पहिल्या षटकाकरता. आणि ही भरीव कामगिरी करावी लागेल पुढच्या मात्र षटकातून. आणि तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या बाहेरला आतमध्ये आणावं लागेल 5व्या षटकामध्ये. तर नवीन षटकाला सुरुवात मेघन पाटील यांचा हा पवित्र सुरू होतोय षटकातला. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी चेंडू निघून गेला इष्टी मागे. तर चांगल्यापैकी ते चेंडूची सुरुवात हाताळणी होते. मेघाने मागच्या षटकात किंवा मागच्या सामन्यात देखील एक चांगली गोलंदाजी केली होती. 2 विकेट घेताना त्या सामन्यातून आपला प्रभाव दाखवला. आता गोलंदाज म्हणून पुन्हा एकदा सज्ज झालेत आपल्या बॉलिंग मार्कवर. एक चेंडू संपल्यानंतर दुसरा चेंडू टाकण्यासाठी सामना करतात जयेश पाटील. हो फिरक घेणार चेंडू पण होते. अगदी चतुराई गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पापर्यंत चेंडू ज्या पद्धतीने स्विंग घेतला थोडासा चेंडू आउट झाला होता. बाहेर निघाला होता. ऑफस्टंपच्या बाहेरून निघाला होता. आणि चांगली की कट्टर गोलंदाजी पाहायला मिळते. ज्याच्या हातातली आपली चमत्कारिक गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. सलग 2 चेंडू डॉट. एकंदरीत 8 चेंडू झाले टाकले गेले. त्यामध्ये 7 चेंडू डॉट झाले आहेत. बघा यावर आपल्याला अंदाज येईल की किती चांगली गोलंदाजी सध्या करतायत गोलंदाज. आणि पुढच्या चेंडूवर देखील फसवलं जातंय. अप्रतिम गोलंदाजी. थोडा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाणार होता. त्यामुळे पंचांनी त्याकडे दखल घेतली नाही. आणि एका चांगल्या चेंडूवर प्रभाव दाखवत आहेत मेघान. सलगचे 3 चेंडू डॉट.
बघा जो अनुभव आहे त्यांच्या पाठीशी तो अनुभव मात्र पणाला लावतायत, कारण ही खेळपट्टी अतिशय चांगली बनवली गेली आहे. पाटा खेळपट्टी जरी असली तरी या खेळपट्टीवर अनेक रेकॉर्ड आपण पाहतोय कित्येक सामन्यांमध्ये. मग त्या अनेक स्पर्धा असतील, सातत्याने ही स्पर्धेतलं आपल्याला मैदान लाभलंय. अमोल पाटील यांच्या माध्यमातून नेहरोली परंतु गातीचं एक चांगलं सुंदर मैदान, खुलं मैदान आपण पाहतोय. अगदी निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलं हे मैदान आहे आणि प्रत्येक जण इथे या स्पर्धेतून किंवा या अगोदरच्या स्पर्धेतून एक धन्यवाद. चांगली कामगिरी. त्यानंतर सचिनजी पाटील तसेच विनोदजी बागुल हे देखील इथे दाखल झालेत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. प्लीज वेलकम सुस्वागतम. कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम. तर 4 चेंडू संपले गेले तर षटकामधून नुकतेच 4थ्या चेंडूवर 1 धाव येताना धावसंख्या पोहोचले फलकावरती 6 वर 6 रन ऑन बोर्ड. 52 धावांचं टार्गेट असताना पाहतोय की संघाची धावसंख्या थोडीशी हळू पुढे गतीने पुढे जाते आहे आणि आता गती व्हावं लागेल की दोन्ही फलंदाज अग्रेसिव्ह व्हावं लागेल. आता थांबून चालणार सामना जर जिंकायचा आहे तर आपल्याला अटॅक सुद्धा मध्ये ठेवावं लागेल. परत पाहिलं तर मेघन याचा अतिशय सुरेख मारा. इथे फुलटॉस होता, या फुलटॉसचा तेवढासा फायदा पुन्हा एकदा घेता आला नाही समोर यांना. डावकरी आता एक चांगला फलंदाज आहे परंतु त्यांची अजून तेवढीशी दिसली नाही. अपेक्षेने नजरेभूत पाहिलं गेलं, पंचांकडे कदाचित वाईट दिलं जाईल, नो बॉल दिला जाईल, परंतु तसं काही घडलं नाही आणि एक चांगला चेंडूची समाप्ती होत आहे. षटकातून सुरेख हा गोलंदाजीचा पवित्रा अचूकता. तर इथे रिव्ह्यू घेत आहेत फलंदाजी संघाकडून रिव्ह्यू इथे घेतला गेला आहे. तर आपण रिव्ह्यू ठेवला फक्त तो दोन्ही संघाचा तो फक्त वाईड किंवा नो बॉल साठी. तो चेक केला जात आहे. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर फलकावर 6 लागलेली, 2 बाद 6. परत बागून लवकर पाहिल्यानंतर मुकेश पाजले. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू गेला आणि त्यामुळे चांगलीपैकी पण गोलंदाजी सध्या पाहतोय. इथे नुकतीच मेघन पाटलेची या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू संपलेत, अंतिम चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकात जी कामगिरी राहिली होती तीच कामगिरी इथे करतायत मेघन. इथे मात्र आडव्या बॅटने चांगला चेंडू स्ट्रोक मारला गेला. शतक स्वतः कर्णधार निकेत पाटील निकेतन यांनी चेंडूला थांबवले. तोपर्यंत 2 धावा ज्या सहजतेने घेतल्या गेल्या आणि त्याचबरोबर षटकाचा देखील खेळ संपला. दुसऱ्या 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर केवळ 8 लागले फलकावर. बघा 52 धावांच्या करायच्या आहेत विजय करता आणि संघ तर खूपच मागे पडत राहिला आहे. अजूनही पाहिलं तर 44 धावांची आवश्यकता आहे ती संघाला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. चला थोडीशी घाई करा. आपल्याला जे वेळेचं पाबंदी आहे, वेळेचं बंधन आहे आणि आतापर्यंत पाहिलं तर जवळपास 13 मिनिटं होऊन गेलेत या 2 षटकांकरता. त्यामुळे उर्वरित जे काही मिनिटं असतील 7 मिनिटं त्या अवधीत तुम्हाला पुढची 2 षटकं उरकायची आहेत. अन्यथा तुम्हाला एक जो एक्स्ट्रा प्लेअर आहे बाहेर असणारा त्याला मात्र 5व्या षटकात आतमध्ये आणावं लागेल, 30 यार्डमध्ये रिंगणामध्ये आणावं लागेल. तेव्हा थोडंसं विचारपूर्वक आपण गोलंदाजी केली पाहिजे. नवीन षटकाला सुरुवात. तिसरा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. तर नवीन गोलंदाज भाविक पाटील पण पाहतोय. डावकरी आताचा गोलंदाज त्यांनी मागच्या सामन्यात देखील एक चांगली गोलंदाजी केली होती. मॅन फ्रॉम लखमापूर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, युवा गोलंदाज आहे. बघा आपल्या तालुक्यात अनेक चांगले चेहरे आहेत, अनेक युवा खेळाडू आहेत, अनेक चांगले दर्जेदार खेळाडू आहेत आणि त्यांना मात्र अनेक स्पर्धांवर आपण पाहत असतो आपल्या संघासाठी खेळताना, आपल्या गावच्या संघासाठी खेळताना. परंतु या लीग स्टेजच्या मध्ये आपण पाहिलं असेल की हे खेळाडू आज खेळत असताना त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळते आहे. तर हाच भाविक सुरुवात करताना गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडूला टप्पा पडल्यानंतर चेंडूत अचानक कुस्ती मिळाली. सडसडीत बांधायचा गोलंदाजी परंतु युवा यंगस्थान आपल्या सुरेख अशा डावकऱ्या गोलंदाजी सुरुवात प्रभावित करतोय. अच्युत यांची डावकरी गोलंदाजी, त्यानंतर उजव्या हाताचा गोलंदाज ठरला मेघन, त्यानंतर पुन्हा एकदा डावकरी हाताचा गोलंदाजाला वापर होतोय तो संघाकरता. धावसंख्या थांबली गेली आहे 8 वर. इथे जयेश यांच्या बॅटला चेंडू अगदी स्पर्श करून निघाला मागे पडतो, बॅकअप होतोय पाठवून तोपर्यंत एक सिंगल धाव. आज जयेश यांची बॅट देखील तेवढीशी चालली नाही, कारण जयेश यांचा जर आपण विचार केला तर त्यांनी देखील आतापर्यंत
जे 6 चेंडू खेळत त्या 6 चेंडूमध्ये फक्त 2च धावा केल्यात, म्हणजे 4 चेंडू त्यांच्याकडून देखील निर्धाव स्वरूपात संपले गेलेत. म्हणजे त्यांची देखील आज इथे बॅट थोडीशी लागली नाही, चमकली नाही. आणि याचंच कारण म्हणून पाहतो की सिद्धिविनायक संघ थोडासा सामन्यातून मागे पडलाय. तो खेळामध्ये 52 धावा करायच्या प्रत्येक षटकात आपली गती ठेवावीची होती, पण ही गती थोडीशी मागे पडत गेली. आणि त्यानंतर या षटकात देखील भाविकांचा प्रभाव पाहायला मिळतोय गोलंदाजीचा. डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज हे कॉम्बिनेशन असताना षटकातला पुढचा चेंडू या खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाने अगदी वेळचं बॅट आणले, चेंडू काढले हलक्या हाताने, चेंडू समोरच्या बाजूने मिडल रिझनला चेंडू स्टॉप केला होता. तो परत एक सिंगल धाव. तर अचूक गोली करतायत आणि खरोखरच कर्णधार त्यांना लाभलाय. निकेतन पाटील मॅन फ्रॉम देवघर जे स्वतः संघ नायक आहेत या संघाचे. तर इंदरचे आभार मानले पाहिजे. ते अगदी मी पहिल्या दिवसापासून पाहतोय, अगदी पहिल्या दिवशी नितीनच्या साथीला ते संपूर्ण मैदानात आखणी केली. त्यानंतर जी कामं पडलीत आपल्या खांद्यावर दिली गेली आयोजकांनी, ती त्यांनी अगदी व्यवस्थित पार पडले. त्यांचं खास विशेष इथे उल्लेख आम्ही करताना त्यांना धन्यवाद देतो. परंतु या दरम्यान पुढचा देखील एक चेंडू हाताळला गेला, जो देखील एक डॉट स्वरूपात संपताना 4 चेंडू संपले गेलेत, ते तिसऱ्या षटकातले. तर आतापर्यंत धाव संख्या 2 गडी बाद केवळ 10 धावा. अजूनही 42 धावांची गरज आहे. विचार केला तर 14 चेंडू बाकी आहेत सामन्यातले. 14 चेंडू 42 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर आता 3-3 धावा कराव्या लागतील. 3ची गती राखायची प्रत्येक चेंडूवर, म्हणजे मोठे फटक्याशिवाय पर्याय नसेल. आणि हा फटका फसला, चेंडू जास्त उंच गेला आणि चांगला झेल टिपताना फलंदाज इथे बाद होते. जयेश पाटील मिस्टर जेपी बॅक टू द पेव्हिलियन. आणखी एक संघाला धक्का बसतोय, धक्का क्रमांक 3 परतीच्या प्रवासाला. तर 3 गडी बाद झालेत. सिद्धिविनायक संघ खूपच खचील झाला मैदानातून. जी 52 धावाचं टार्गेट होतं ते टार्गेटच्या आधीच त्यांनी अवसान घातकी फटके मारले गेले. सुरुवातीलाच आपण पाहिलं भरत त्यांना बाद केलं, त्यानंतर मुकेश बदला, आता जयेश बाजवत आहेत आणि चांगले 3 टॉपचे बॅट्समन बाद आल्यानंतर संघ अडचणीत आलाय. तर 3 गडी बाद केवळ धावसंख्या 10 लागले फलकावर. अजूनही 42 धावांची गरज आहे. 13 चेंडूचा इथे खेळ शेष राहतोय तो सामन्यातून. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात आशिष पाटील मॅन फ्रॉम चिंचघर TC चिंचघर या संघात तर आपण या खेळाला नेहमीच पाहतो. बंट्या ज्यांची आता वर्णी लागली मैदानातून नवीन फलंदाज म्हणून जयेश यांच्या जागी ते आता मैदानात खेळ करतील. तर 3 बाद 10 धावा या षटकातला अंतिम चेंडू इथे पुढे सरसावले. त्या फलंदाज आल्यालाच फटकवण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू अगदी बॅटच्या खालच्याकडे लागून गेला. तो कावकोन क्षेत्रामध्ये तिथे चेंडूला स्टॉप केला, तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव आणि त्याचबरोबर षटक देखील संपले. ते तिसरं 3 षटकाचा हा खेळ संपला गेला. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अवघी फलकावर थांबली गेली ती 11 धावा, म्हणजे आता 41 धावची गरज आहे. 41 नीडेड रिक्वायर अँड जस्ट रिमेनिंग 12 बॉल. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूत 41 धावांचं लक्ष असेल ते कठीण आणि मात्र अशक्य नसणार आहे. परंतु पाहूयात जी गोलंदाजी धारदार होती प्रत्येक गोलाकडून, त्यामुळे हे लक्ष थोडंसं कठीण सुद्धा वाटतं. कारण महत्वाची मान्यता प्राप्त फलंदाज इथे माघारी परतले. त्यानंतर आता सध्या मैदानात जी जोडी खेळतीये आशिष पाटील आणि समर गावळे या जोडीवर तर संघाला अवलंबून राहावं लागेल. परंतु आता शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत सामन्यातले आणि 12 चेंडूत 41 धावा. मेघन जर चेंडू पाहिले तर केवळ 11 चेंडू राहिलेत. 11 चेंडू 40 धावा. नवीन फलंदाज आनंद पडवळ सामना करतील आशिष. इथे मात्र टप्पा पर्यंत चेंडू काटा बदलला, चेंडू थोडासा कट झाला आणि चांगल्यापैकी लेंथ आणि लाईन पाहायला मिळते ती मेघनींची. या सामन्यात देखील मेघनी आपला तोच कित्ता गिरवलाय. चांगली गोलही करत असताना पहिल्या षटकात देखील अप्रतिम मारा केला होता, 3 धावा खर्च केला आणि या षटकात देखील आतापर्यंत चांगली गोली होते त्यांच्या माध्यमातून. म्हणजे कॅप्टनने आपल्यावर जबाबदारी सोपवली, ती जबाबदारी चांगल्यापैकी चोखरित्या पार पाडताना आपण पाहतोय हे गोलंदाज. इथे मात्र अगदी चेंडू थोडासा पाय अडकला होता, परंतु अगदी बॅटवरून चेंडू गेला तो स्लिपच्या गतीने दिशेने आणि त्यावर एक धाव तर अगदी सहजतेने घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रश्न नव्हता. एक धाव समाधान मानताना धावसंख्या पोहोचले ते आतापर्यंत 4 गडी बाद 13 धावा 13 लॉस ऑफ 4 विकेट. जवळपास नक्कीच सामन्यातली रंगत थोडीशी कमी होऊ लागली, कारण एका बाजूला प्रतिकार होत लागला आहे. जो प्रतिकार व्हायला गरजेचा होता ते मात्र अगदी विकेट गेल्यामुळे संघ थोडासा परेशानीचा सामना करतोय. बघा हा पटक्याची दिवेल पाहतो की थोडासा चेंडू थोडासा ऑफला खेळायला पाहिजे होता, तो मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि आणखी एक चेंडू डॉट होतोय. तर कुठेतरी फलंदाज देखील चुका करतायत आणि चुका करण्यासाठी भाग पाडतात सध्या गोलंदाज. मेघन यांचा पुढे अनुभव ते इथे पणाला लावताना आपण पाहतोय.
या षटकातले 4 चेंडू तर संपले गेलेत, अजूनही 2 चेंडू बाकी खेळायला. इथे थोडं चेंडू गती कमी ठेवली आपण, तो चेंडू काढलाय तो स्वर्लेग रिझल्टला की ज्यावर सहजतेने एक सिंगल धाव घेताना आनंदने आपलं वैयक्तिक खातं उघडलं. तर संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 14. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथं षटक सध्या आपण पाहतोय मार्गक्रमण करतोय आणि अंतिम टप्प्यावर आलेला तो शेवटचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा स्लॅश पद्धती खेळून काढला, त्याच्याला थोडंसं स्मॅश पद्धतीने खेळून करताना इथे फक्त एकच धावली. कारण चांगला चेंडू अडवला गेला तिथं, तोपर्यंत एक धावेने समाप्ती होते ती या षटकाची. आणि एकंदरीत 4 षटकाचा खेळ चालू गेला. 4 षटका समाप्तीनंतर धावसंख्या अवघी फलकावर थांबली गेली आहे ती 15 धावा. अजूनही पाहिलं तर 37 धावांची आवश्यकता आहे. येणारे मात्र चेंडू असतील ते केवळ 6 चेंडू 37 धावा म्हणजे मोठा फरक राहिला. प्रत्येक गोलंदाजी आपली जी जबाबदारी चांगली करताना गोलंदाजी करी आहे आणि त्यामुळे संघ तो खूपच मागे पडतोय सामन्यातून. श्री सिद्धिविनायक 11 तर साई एटोळी संघाने आपण पाहिलं सुरुवातीचा पहिला सामना जिंकला. आता दुसरा सामना देखील चांगल्यापैकी खेळत असताना सुरुवातीला बॅटिंग करताना 51 धावा केल्या, त्यानंतर बॉलिंग करताना आपण म्हणतो की 4 षटकाचा खेळ संपवलाय आणि आता प्रतिस्पर्धी संघाला लक्ष ठेवलंय ते शेवटच्या षटकात 37 धावांचं 37. म्हणजे हा सामना देखील आपण जिंकायचा याच इराद्याने ते मैदानातून आपली चांगली कामगिरी करतायत. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय महेंद्र राव. बघा अष्टपैलूंचा बंड असलेला संघ आहे, कारण महेंद्र राव यांनी सुरुवातीला बॅटिंग केली होती. एक चांगली बॅटिंग करताना 14 धावा देखील केल्या होत्या. आता मात्र एक निव्वळ गोलंदाज म्हणून आपली भूमिका इथे पार पाडतील ती या षटकातील अंतिम षटकामध्ये सुरुवात होताना पहिला चेंडू 7 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता 37. पहिला चेंडूला अगदी फटकावण्याचा प्रयत्न होता, तो चेंडू अगदी अलंग कार्पेट अगदी जमिनीला घासत पुसत चेंडू गेला होता, त्यावर एक सिंगल धाव. त्यामुळे एका धावकीने कुछ होणार नाही, प्रत्येक मोठा फटकाच आवश्यक होता सुरुवातीपासून. आता मात्र सामन्यात धावसंख्या पोहोचली ती 16 16. अजूनही 36 धावांची गरज आहे. इन चेंडू केवळ पडले ते 5 चेंडू 36 धावा. इथे मात्र फटका फसला, चेंडू एसटी मागे मेघन यांच्या हाती जातोय आणि सुरेख झेल घेताना आणखी एक विकेट बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज मात्र अगदी नक्कीच इथे मैदानात आपण पाहतोय जो खेळ त्यांना करणं आवश्यक होता तो खेळ मात्र इथे दिसला नाही. आणि बघता बघता संघाचा हा आणखी एक विकेट पॅव्हलियनच्या दिशेने 5वा गडी बाद झालाय. 5 बाद धावसंख्या अवघी 16 लागली फलकावर. संघाची अतिशय दुरावस्था झालेली, बॅटिंगने पूर्णपणे दगा दिला संघाला आणि ही बॅटिंग मजबूत स्ट्रॉंग वाटत होती ती प्रत्यक्ष कागदावर ती मात्र कोसळली गेली ती मैदानातून आणि त्यामुळे संघाला आता अडचणी वाढत गेल्यात ते या पहिल्या सामन्यामध्ये. सिद्धिविनायक संघ पहिला सामना खेळतोय, परंतु दुसऱ्या बाजून पाहिलं तर साई एटो विल संघ हा दुसरा सामना खेळतोय या स्पर्धेतला आजच्या दिवसातला. कारण प्रत्येक दिवशी आपण पाहिलं 5-5 संघांना सहभागी करून घेतलं गेलंय आणि 5 संघांपैकी 4-4 सामने प्रत्येक संघाला खेळायचे आहेत एकमेकाच्या विरोधात. पुढचा चेंडूवर पराग आले होते नवीन न्यू बॅटर आपण पाहतोय 40+ खेळाडू बिलॉंग करतात कुपरी गावाला. नेहमीच त्यांचा दर्जेदार खेळ राहिल्यापासून अगदी शेवटच्या टप्प्यात ते आल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा करणं तसं नक्कीच चुकीचं ठरेल, कारण धावा जास्त करेल, चेंडू कमी राहिलेत. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी, धावसंख्या पोहोचले 17वर. इथे मात्र फटका अगदी हवे ते तिथे शतक थोडे दूर येत दर्शन श्रीकांत चेंडूला थांबवलाय, तोपर्यंत 1 धाव. तर 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली 18वर 18 रन. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अगदी पराग यांचा एक चांगला सन्मान्य आदरणीय आचूजी ठाकरे एक सामाजिक कार्यकर्ते यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान केला जातोय. विक्रमगड वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये अगदी या सन्मान्य मान्यवर यांचा यथोचित शाही सन्मान